श्रीमद भागवतमला श्लोक बघू आपण. ईशानतुष्टो भगवान यज्ञलिंगो जनार्दन तेषाश्रमो ह्या पार्थाय यदात्मानादृत स्वयं. पुरुषोत्तम श्री भगवान जनार्दन श्री कृष्ण हे यज्ञांची फळ स्वीकारणारी मूर्ती आहे. हरे कृष्ण. तर पुरुषोत्तम भगवान श्री जनार्दन म्हणजे श्री कृष्ण हे सर्व यज्ञांचे फळ स्वीकारणारी मूर्ती आहेत. जर त्यांना संतुष्ट करण्यात आले नाही तर मनुष्याने प्रगतीसाठी केलेले सर्व श्रम आहेत ते निष्फळ आहेत. तर तेच परमात्मा आहेत आणि म्हणून जो कोणी त्यांना संतुष्ट करत नाही तो निश्चितच स्वतःच्या लाभाकडे दुर्लक्ष करतो. हरे कृष्ण. तात्पर्यामध्ये कृपाजी काय म्हणतात बोया. संपूर्ण ब्रह्मांडातील कार्यांचे सर्वश्रेष्ठ प्रमुख म्हणून ब्रह्मदेवाची नेमणूक करण्यात आली आहे आणि ते पुढे मनु व इतरांची भौतिक अभिव्यक्ती कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करतात. परंतु अखिल अस्तित्व परमपुरुष भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच आहे. भगवंतांना कसे संतुष्ट करावे हे ब्रह्मदेवांना माहीत आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कृती योजनांच्या परंपरेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनाही भगवंत कसे संतुष्ट होतात किंवा कसे संतुष्ट करावे हे त्यांना माहिती असते. भगवंत भक्तिमय सेवेच्या प्रक्रियेने संतुष्ट होतात. या प्रक्रियेमध्ये श्रवण कीर्तन इत्यादी 9 विधींचा समावेश असतो. तर निश्चितच भक्तिमार्गाचे आचरण हे मनुष्याच्या स्वतःच्या हितार्थच आहे आणि जो कोणी या प्रक्रियेची उपेक्षा करतो तो स्वतःचीच उपेक्षा करत असतो. प्रत्येकाला स्वतःच्या इंद्रियाची तृप्ती करावायची असते, परंतु इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे, आत्म्याहून परमात्मा श्रेष्ठ आहे. फार सुंदर वाक्य आहे. परमात्म्यापेक्षा परमपुरुष भगवान हे विष्णू तत्व श्रेष्ठ आहे. आद्य पुरुष आणि सर्व कारणांचे कारण म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. परिपूर्ण सेवेची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे जनार्दन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य इंद्रियाच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करणे होय. फार सुंदर श्लोक आहे हा. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व यज्ञांचे फळ स्वीकारणारी मूर्ती आहे. भगवंतांना संतुष्ट करण्याची अनेक विधी आहेत, शास्त्रामध्ये सांगितलेत. त्यामध्ये पहिला विधी आहे श्रवण. पहिला विधी आहे श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. तर ह्या श्रवणानं भगवंत संतुष्ट होतात. भगवंताविषयी ऐकणं ही परम भावना व परम सौभाग्य आहे जे मनुष्यांचं आहे. मनुष्य ही योनी एक असे आहे की ती योनी अशी निवडू शकते की आपल्याला कुठं जायचं आहे आणि काय केलं पाहिजे. एक छोटीशी कथा घेऊ आणि आपण पुढे जाऊया. पूर्वी हे सत्य घटना आहे ह्या घडलेली ह्याच युगामधली. तर एका राज्यामध्ये पूर्वी काळी अनेक व्यवसाय चालायचे. त्यामध्ये एक लोहाराचा व्यवसाय एका गावामध्ये म्हणजे राज्यामध्ये सुरू होता. तर त्या राज्यातला एक राजा, त्याला सवय होती की प्रत्येक गावोगावात जाऊन वेश बदलून मनुष्याची आपल्या प्रजेची स्थिती पाहायची. असाच एक वेळ राजा फिरत गावातून वेश बदलून गेला आणि राजाला एक लोहार इतका दरिद्र दिसला की राजाला वाटलं की आपल्या या राज्यामध्ये ह्या लोहाराची परिस्थिती सुधारावी म्हणून
राजाच्या मनात आल्यानंतर राजा त्या लोहाराच्या जवळ गेला आणि त्याची विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर राजाला असं समजलं की इतका गरीब आणि इतका दरिद्र आहे की त्याला एक दिवस काम केलं तरच उद्याची रोजीरोटी मिळते, जीवन मिळते. राजानं सांगितलं की उद्या तू राजवाड्यामध्ये ये. तुला राजानं एक बक्षीस द्यायचं ठरवलं. म्हणून हा राजवाड्यामध्ये जातो दुसऱ्या दिवशी आणि राजासमोर उभा राहतो. राजाला नमस्कार करतो आणि राजाला म्हणतो की असं एक व्यक्ती आपल्या राज्यातील आले की मला तुमच्या राज्यामध्ये तुमच्या समोर उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं म्हणून मी आलोय. तर राजा म्हटला ठीक आहे, तुझी दयनीय अवस्था पाहून मला एक विचार आलाय की माझ्याच एका राज्यातली चंदनाची बाग तुला मी भेट द्यायची इच्छा आहे माझी, की जेणेकरून तू ते चंदन विकून काय होशील, चांगला श्रीमंत होशील आणि तुझी परिस्थिती सुधारेल. कधीतरी भगवान सुद्धा आपल्याला अशी सूट देतात. पण ह्या कलियुगामध्ये अशा अनेक प्रलोभने आहेत की जे काय दिलं तर भगवंतापासून आपण लांब जातो. हे मायेचा हा प्रभाव आहे. ते चंदनाची बाग दिल्यानंतर हा लोहार इतका आनंदित होतो. त्याला त्या बागेमध्ये नेऊन दाखवतात, असे त्याला ते हे करून देतात, त्याची आखणी करून देतात. राजा म्हणतो ठीक आहे, म्हणतो हा जो लोहार आहे तो मला वाटावं की माझ्या राज्यामधला एक लोहार किंवा एक व्यक्ती आहे तर त्याची सुंदर अशी प्रगती व्हावी, की हा दरिद्रीच्या ह्याच्यातून बाहेर निघावा. किती जरी झालं तरी हा व्यावसायिक कोण आहे, लोहार आहे. स्वतःला बाग दिल्यानंतर हा यानं कामगार लावले आणि सगळी बाग तोडून त्याने काय केली, वाळवली. वाळवल्यानंतर काय झालं, त्याचे छोटे छोटे असे कडके केले आणि त्यानं काय केलं, भट्टी घातली त्याची आणि त्या भट्टीतून त्यानं काय केला, आम्हापासा कोळसा, भरपूर कोळसा त्यानं जमा केला. कोळसा काय विकला, काय आपल्या ते लोहाराचे अवजार बनवले. थोडाफार श्रीमंत झाला. पुढच्या वर्षी राज्यात वेश बदलून गेला. राजाची इच्छा झाली की जो मी ज्याला बाग दिल्या तो लोहाराची प्रगती मला बघायची आहे. म्हणून हा काय करतो, राजा काय करतो, त्याच्याकडे जातो. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याची थोडीशी प्रगती आहे, जसा आहे तसा तो हा त्याचे जे अवजार आहे तो बनवत होता. राजा म्हणला अरे तुला राजाने एक बाग दिली होती आणि तू अजून हेच काम करतोयस. हा म्हणला महाराजाने मला बाग दिल्या, परंतु मी काय केलंय, राजाने मला बाग दिल्या परंतु मी काय केलंय, त्याचा कोळसा केलाय आणि हा अर्धा कोळसा मी विकून टाकला दुसऱ्या गावामध्ये आणि आता मी काय करतोय, अवजारे बनवतो. चला तुम्हाला दाखवतो. त्याने एक रूम होती, त्याची रूम उघडली, बघतो तर त्या अवजाराचा ढीकच्या ढीक होता. त्या राजानं काय केलं, कपाळावरती हात मारला. बरं म्हटलं बाबा तुला चंदनाची बाग दिली होती, त्याच्या चंदनाच्या ज्या बागेमधला किंवा त्याच्या यातला काय कडका वगैरे आहे का, तर आहे म्हटला. कुठं आहे, हे काय म्हणला, त्या कोराड्याला घातलंय म्हणलं. यानंच म्हणला सगळी बाग तोडली म्हणला. ही कथा तुम्हाला माहिती आहे, प्रभूजीने सांगितली असेल. तर राजा म्हणला ते जरा काप आणि त्याचा वास घे. कापल्यानंतर वास घेतला, सुगंधी वास आहे म्हणला, छान आहे वास. अरे वेड्या म्हणला, हे जर तू विकलं असतंस तर तो अरबो रुपये तुझी किमतीची आज ही झाली असती. काय झाली असती, प्रॉपर्टी झाली असती. तू मोठा श्रीमंत झाला असतास, तुझी मुलं बायका, हे तुझा हा प्रपंच आहे तो मोठा सुधारला असता. आपलं असंच आहे, आपला जो देह आहे तो चंदन आहे. त्याचा कोळसा करायचा का त्याची चंदनाचं ते ठेवण करायची, ते आपल्या हातात आहे. म्हणून सांगितले की पहिली प्रक्रिया आहे श्रवण. प्रभुपादांनी श्रवणाविषयी आपल्याला फार सांगून गेलेले आहेत. श्रवणाविषयी अनेक पुस्तक आहेत प्रभुपादांची, त्यामध्ये अनेक बाबी आहेत. वास्तविक आपण जे खातो ना आणि हरीचं नाव घेतो, या दोनच प्रक्रिया आपल्याकडे अशा आहेत त्या हरीकडे नेणाऱ्या आहेत. आपण खाल्लं पाहिजे काय, हे अतिमहत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे का, बघा मांसाहार जेव्हा करतात लोक तेव्हा त्याचा गुण आहे, तो गुण
जे मांसाहार जातं शरीरामध्ये, तो गुण 1 महिना त्याच्या शरीरामध्ये असतो. म्हणजे ते मांसाहाराचं कार्य मांसाहार जो काय कार्य करतो ते 1 महिना त्याचं ते 1 महिना तुम्ही भक्तीकडे वळू शकत नाही, भजन कीर्तनात जाऊ शकत नाही, आणि गेला तर तुम्हाला ती आत्मसात होत नाही. असं ही गुण आहेत मांसाहाराचे. 1 महिना तो कार्य करतो. रजोगुणाचं जर अन्न खाल्लं तुम्ही, म्हणजे कांदा किंवा लसूण जे काय असेल ते रजोगुणाचं, चहा कॉफी काय जे असेल ते, तर ते 15 दिवस शरीरामध्ये कार्य करतो. किती दिवस? 15 दिवस. भक्तीकडे वळेल का? आणि सात्विक जर खाल्लं तर सात्विक खाल्ल्यानंतर सात्विक अन्न कार्य किती करतं अत्यंत महत्वाचं आहे. तमोगुणाचं जर खाल्लं तर 1 महिना, रजोगुणाचं खाल्लं तर 15 दिवस, आणि सत्वगुणी अन्न जर खाल्लं तर फक्त 1च दिवस कार्य करतं. थोडंसं उलट वाटेल आपल्याला, पण हे सत्य आहे. म्हणून प्रभुपादांनी आपल्याला काय सांगितले की हरीचा प्रसादच रोज खायचा. जागा शिल्लक राहिली नाही पाहिजे की रजोगुण आणि तमोगुण खाण्याची. म्हणून आपण सर्व भक्तीमध्ये आहे. ज्या अशा रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्तीला जरी ओढून जरी आणलं तरी त्याचं इथं मन लागणार नाही. कारण का? त्याची चुकी नाही, ही त्या अन्नाची चुकी आहे. म्हणून सांगितलं गेलंय, जैसा खाओगे अन्न वैसा होगा मन, जैसा होगा मन वैसा होगा स्वभाव, जैसा होगा स्वभाव वैसी होगी बुद्धि, जैसी होगी बुद्धि वैसी होगी क्रिया, और फिर वैसी होगी गती. जसं खाल्लं तसं होणार आहे मन, जसं मन आहे तसा स्वभाव होणार आहे, जसा स्वभाव आहे तशी बुद्धी, आणि जशी बुद्धी आहे तशी क्रिया, जशी क्रिया आहे तशी गती आहे. काय सांगितले? सुंदर सांगितले बघा ही पंक्ती. कसं खाणार आहे आपण त्याच्यावरच सर्व डिपेंड आहे. मनाला कसं वश करायचं? तमोगुणी आणि रजोगुणी आहार खाऊन मनाला तुम्ही किती जरी झोडपलं तरी मन आपलं ही ह्याच्याकडे ओळू शकणार नाही. म्हणून जसं अन्न खाईल तशीच आपलं मन होणार आहे. म्हणून आपल्याला नेहमी भगवत प्रसादच घ्यायचा आहे. बाय चान्स बाहेर जर जाणं पडलं, फळं जरी घेतली खायची, म्हणजे खायची भाग पडलं आपल्याला, काही असो, तरी विष्णूचं स्मरण करून आपल्याला ते खायला पाहिजे. अन्यथा आपल्याला ते प्रभाव त्याचा दाखवणार. रजोगुणी आणि तमोगुणी बाहेर एखाद्या बेकरीमध्ये तुम्ही काही जरी घेतलं आणि खाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते बनवणारे कोण आहेत, आणणारे कोण, विकणारे कोण, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं ते आहे ते त्याच्यामध्ये बसणार आहे. त्यामुळे भगवंताचा जो प्रसाद व्हायचा असेल तर हरीचं नाव घेतलं पाहिजे, तर आपल्याला तो तशा पद्धतीनं आपलं मन होणार आहे आणि तशी क्रिया होणार आहे. म्हणून सांगितलं गेलंय काय की मनापेक्षा काय श्रेष्ठ आहे तर बुद्धी, बुद्धीपेक्षा श्रेष्ठ काय आहे तर इंद्रिय, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी आहे, आत्मा, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे, आणि आत्म्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे. परमात्म्याचे परमपुरुष भगवान विष्णू तत्व त्याच्याहून श्रेष्ठ आहे. आपल्या हृदयामध्ये कोण आहे? महाविष्णूंना इच्छा झाली की आता विश्व निर्माण करायचे, म्हणून त्यांनी काय केलं, एक फार मोठं असं अंड या क्षीरसागर सागरामध्ये पडून होतं. अनेक अब्जावधी वर्ष, सहस्र म्हणा, ते पडून होते इतक्या दिवस की भगवंतांना मग इच्छा झाली की आपण काय करायचं आहे, गर्भोदकशाही विष्णू म्हणून आपण अवतार घ्यायचा आहे किंवा, आणि त्यात भगवंतांना इच्छा झाली की, म्हणून भगवंतांनी पहिला जीव निर्माण केला ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव निर्माण झाल्यानंतर परत भगवंतांनी त्यात काय केलं, गर्भोदकशाही विष्णूंनी गर्भधारण केले, परत त्याच्यामध्ये विश्व निर्माण करायला सुरुवात केली. म्हणून हे महाविष्णूंची इच्छा झाल्यानंतर हे सर्व विश्व निर्माण झाले. आणि भगवंतांनी काय केलं की कोणीतरी ह्याला पुढं असावं म्हणून काय केली, ब्रह्मदेवाची निर्मिती केलेली आहे. ब्रह्मदेवाच्या आईचं नाव काय?
ब्रह्मदेवांच्या आईचं नाव काय? ठामपणे सांगता आलं पाहिजे की ब्रह्मदेवाला आई नाही. ब्रह्मदेवाची आई वडील कोण आहेत? भगवंतच आहे. बऱ्याच वेळा असं फसवेगिरीचं काम असतं. पटकन म्हण ब्रह्मदेवाची आई कोणती? लोक चला चक्रावतात. ब्रह्मदेवाला आई नाही हो. ब्रह्मदेवाला आई आणि वडील कोण आहेत? ते भगवंतच आहे. जे कमळ आहे ते त्याच्यावरती त्यांचा जन्म झालाय, अवतार झालाय. ब्रह्मदेव साक्षात भगवंतच आहेत, परंतु ते वेगळ्या ह्याच्यातनं निर्माण केलेलं आहे. तर असो संपूर्ण ब्रह्मांडाचे कार्य आहे ते ब्रह्मदेवांच्या नेमणुकीनं झालंय. पुढे मनु इतर भौतिक अभिव्यक्तींची कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करतात, परंतु अखिल परम विश्व जे आहे ते भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी. भगवंतांनी निर्माण केले ठीक आहे, परंतु निर्माण केले कशासाठी भगवंताने? की भगवंत म्हणतात माझी स्तुती कर. आणि एका ठिकाणी एका ब्रह्मचार्याचं प्रवचन ऐकलं होतं मी. माझ्या ते पूर्ण आठवणीत नाही, परंतु त्यांनी भगवंत ज्यावेळा अवतारले त्यावेळा भगवंताची इच्छा होती की माझी स्तुती कर, माझी स्तुती कर. भगवंतांना तेच हवं असतं. जेव्हा नरसिंह भगवंत प्रकटले त्यावेळा भगवंताने अगोदर कार्य केलं. आपलं भगवंताला जे करायचं होतं ते कार्य केलं. भगवंत ज्यावेळा क्रोधात होते त्यावेळा भगवंताची इच्छा होती की माझी स्तुती करावी. सर्व देवाने स्तुती गायली अगोदर, नंतर भगवंतांना संतुष्ट झाले नाहीत म्हणून प्रल्हाद महाराजांनी भगवंतांची स्तुती केली. कोणती? नमस्ते नरसिंहाय. भगवंतांनी काय केलं? प्रल्हाद महाराजांनी काय केलं? भगवंताची स्तुती केली. आणि तेव्हा भगवंत शांत झाले. मग भगवंतांनी काय केलं की आपल्या ह्याला प्रल्हाद महाराजांना काय केलं? मांडीवर घेतलं आणि परत त्यांनी बाकीचे शांत झाले. भगवंत नेहमी संतुष्ट होतात कसे? महालक्ष्मी नेहमी कशी संतुष्ट होती की त्यांना संतुष्ट करण्याची विधी आहे. आपल्याला ते जाणून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण मंदिरात कोणत्याही जाऊ तेव्हा आपलं रडगाणं सांगून भगवंत देवी देवता संतुष्ट होत नाहीत हे आपल्याला वास्तविक समजत नाही. आता अनेक आम्ही मंदिरात बघतो ना, येतात बघता असं बघतात देवाला आणि बसतात रडत आणि आपलं रडगाणं सांगतात. देव लक्ष देणार? हे रडगाणं आहे तात्पुरतं, शारीरिक आहे. नको असलेली दुःख आपण स्वीकारतो. दुःख सर्वांनाच आहे, तो दुःख आम्हाला पण आहेत. पण वास्तविक विचार जेव्हा करतो, जेव्हा भागवतम वाचतो त्यावेळेला समजतं की आपल्याला दुःख येतात ना, की तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. मी तुमच्यापेक्षा लहानच आहे. तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आपल्याला जेव्हा दुःख होतं तेव्हा अतिव दुःख होते त्यावेळेला आपल्याला काय सुचत नाही आपल्याला. पण वास्तविक नको असलेली दुःख आपण स्वीकारतो, कारण आपल्याला समजत नाही की आपण शरीर नाही. शरीर आहे म्हणून दुःख स्वीकारतो. हे नको असलेले दुःख आहे. जेव्हा समजतं मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि ह्या हृदयामध्ये भगवंत आहे, त्या भगवंतांना संतुष्ट केलं पाहिजे, तेव्हा आपली खरी प्रगती सुरू होते. तेव्हा आपल्याला दुःख होणं 90% दुःख तर आपल्याला होतच नाही. आपण आता जाणवतो ही जी भक्त आहेत ना, वरिष्ठ भक्त, त्यांना माहिती आहे की एखाद्यानं आपल्याला किती त्रास दिला, एखाद्यानं शिवीगाळी केली, काही केलं, दुःख दिलं तर आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही. इतका नम्रपणा आपल्यात आलेला असतो. वास्तविक श्रवण आणि भगवत प्रसाद आणि भगवंताचं नाव ह्याच अशा विद्या आहेत की ह्या स्तरावरती आपल्याला पोचवू शकतात. आपण आत्मा आहोत. ह्या शरीरामध्ये कोण आहे? तर आत्मा आहोत, साक्षात भगवंत आहेत. आणि ह्या भगवंताने आपल्याला अगदी नीच योनीमध्ये आपण किती योनी स्वीकारल्यात याची गॅरंटी आपण कोण देऊ शकत नाही. इतक्या योनी आपण भोगून कृष्ण भक्तीमध्ये आलोय. वरिष्ठ भक्त सांगतात आपल्याला कृष्ण भक्ती साधी सुधी लवकर मिळालेली नाही. अनेक यातना भोगलेत आपण. पण आत्ता या स्तरावर आलोय की खरोखर मी शरीर नसून मी आत्मा आहोत आणि मला जे दुःख होतात ना, माझ्या पूर्वकर्मानुसार होतात, जे माझीच दुःख आहे ते मला मिळतात. म्हणून मागच्या वेळेला आम्ही प्रवचनामध्ये असं बोललो होतो, मग तुम्हाला आठवतंय का बा, की आपण जे दुसऱ्याला दिलं ना ते आपल्याला मिळणार ह्याची 1,00,000% गॅरंटी, 1000% पण नाही. काय देतोय आपण कोणाला? म्हणून आपण सर्वांच्यावर प्रेमानं बोलणे, प्रेमानं वागणे, कृष्ण भक्तीचा उपदेश करणे, मानो न मानो, पण वास्तविक ह्या स्तरापर्यंत येण्यासाठी जसं खाईल अन्न तसं होईल मन. मगाची पंक्ती लक्षात ठेवा. आपण नेहमी भगवत प्रसाद खाल्ला पाहिजे.
आणि खरोखर महाभाग्यशाली आहेत आपण. इतक्या मोठ्या सत्संगात आल्यानंतर प्रसाद फुलला आहे आपल्याला. सुंदर भक्त आहेत, भक्तांचे चेहरे किती आनंदात असतात, आपल्याला किती हरे कृष्णा म्हणतात. काय याच्यासारखं तुम्ही किती 2 लाखाचं तुमचे कार्यालय घेऊन तिथं किती पण नाचा, पण त्याच्यात काय नाही. नाचलं पाहिजे कुठं आपल्याला? भगवंतांच्या हरिनामामध्ये, कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. त्यामध्ये नाचल्याचा फायदा आहे. आणि वरातीमध्ये नाचल्याचा फायदा काय आहे? डीजे म्हणून वरातीमध्ये नाचता नाचता एका ठिकाणी असं नाचत होते आणि ते कमी जागेमध्ये एक त्यांचं वराट निघालं होतं. असं नाचत होते की स्त्रियां पुरुष काय मुलीं काय त्याचं न बोलावं. आणि त्या डीजेनं सगळं भिंताडच पडलं, ती भिंत पडली. किती लोक त्यात दबली गेली काय त्याची काय. पण जिथं त्यावेळेला जर भगवंत जर असते, भगवंताच्या ठिकाणी जर ते हरिनाम असतं तर भिंत पडली असते का हो? मी 1,00,000% तुम्हाला गॅरंटी देतो की पडली नसते. मी स्वतः गॅरंटी देतो तुम्हाला. कारण का? भगवंतांचं प्रोटेक्शन आहे आपल्याला. हरिनाम इतकं पॉवरफुल आहे ना. भगवंत म्हणतात मी सगळ्या शक्त्या जे इथून मागं युग झाली, इथून मागची युगातनी यज्ञ झाले, ते सगळे यज्ञ माझा अवतार, भगवंताचा अवतार समुद्राच्या लाटाप्रमाणे आहे. कोणीही मोजू शकत नाही. आणि हितच नाही तर अनेक ग्रहावरती भगवंत त्या जी शरीर आहे त्या शरीराच्या मानाने ते काय करतात? अवतार घेतात. कलियुग हा असा मध्य, पृथ्वी अशी मध्य ठिकाणी आहे ना, आपण परम भाग्यशाली आहे. आणि वास्तविक कलियुगामध्ये आपला जन्म झाला हे त्याच्यापेक्षाही परम भाग्य आहे. कारण का? भगवंत फार जवळ आहे. भगवंताचं धाम तर फार जवळ आहे. प्रभुपादांनी दाखवले फक्त 16 माळा जप करा चला. काय मजा आहे म्हणा. अतिशय सुंदर आहे हो. प्रभुपाद असे आपल्याला एक असे गुरु मिळालेत ह्या कलियुगामध्ये. अजून अवतार जे अजून किती जन्म झाले आपले, जरी जन्म झाले तर आपल्याला काय, मी तर म्हणतो अनेक जन्म व्हावा. कारण ही भक्ती काहीच मिळालेली नाही मला. मी महालक्ष्मीला नेहमी मागत असतो अजून एक मला जन्म असा द्या. अहो भगवंत आम्हाला सगळीच तयार आहे, पण मागं कोण राहणार? जे राहिले त्यांच्या पुढे मला भगवंत अनेक चान्स द्या प्रवचन सांगायला. अजून आमच्याकडे बरेच राहिले लोक. आमच्या अजून आमचे सत्संग मला बोलवतो अजून, पण मला तर जमत नाही, तर शुगरच्या प्रमाणे आहे. तर असं तर वास्तविक अजून अजून इतकी अजून वेगळीच अशी भक्ती करावी वाटते. अजून लोकांना उपदेश द्यावा वाटतो की, आणि गुरु महाराजांनी ते मला द्यावं असं माझी एक इच्छा आहे. महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये मी नेहमी मग एवढंच मागत असतो की अजून आपल्याकडून कृष्ण नाम दुसऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी भगवत धामात जाणार आहे हे ठीक आहे, तुम्ही मागताय हो, पण माझ्यामुळं अजून भगवत धामात गेलेले लोक आहेत. आमच्या सत्संगामध्ये 2 माताजींची दीक्षा झाली. मला इतका आनंद आहे की मला दीक्षा झाली तर काहीच वाटत नाही. तुम्ही खरंच काही सुद्धा वाटत नाही. तर मला गुरु महाराजांनी सांगितले, मला गुरु महाराजांनी प्रोटेक्शन दिले की जा आणि प्रचार कर. स्वतः सांगितले मला. तर असो की आपण काय केलं पाहिजे की श्रवण कीर्तन आणि खाल्लं पाहिजे. काय हरिनामाची पावर इतकी जोरात आहे ना की भगवंत त्याला कृपा देतात. हरिनाम हरी हरी म्हणले की भगवंत कान ठेवतात. आता इथे एकालाही मी जर माताजी असो प्रभूजी असो तर मी हाक मारली ना तर ती व्यक्ती माझ्याकडे बघणार आहे. तसंच भगवंतांचं आहे. म्हणून एक छोटा मुलगा रडत असतो, त्याच्या रडण्याच्या अगोदर तो खेळतोय. आई वडील त्याच्याकडे बघत नाहीत, कारण खेळतोय, आई वडील त्याच्या कामात आहेत. तसेच भगवंताचं काम आहे ना. खेळतोय अजून, त्याला हाक मारत नाही, पण जेव्हा ती लहान मूल जेव्हा आई वडिलांची आठवण होते तेव्हा त्याला किती लाईटचं खेळणं द्या किंवा काही द्या त्या जगातलं, ते स्वीकारणार नाही. तो काय करणार? आई किंवा वडील आईलाच हाक मारतो. असं अशाच पद्धतीने आपण भगवंताला हाक हात वर करून भगवंताचं नाव काय घ्यायचं आहे हे लक्षात घ्या की मी भगवंत, आता मला सगळी खेळली, आता मला तुम्ही पाहिजे, तू पाहिजेस, आई पाहिजे. कारण का? आता मळकुटलोय मी, घाण होते. तेव्हा आई काय करते? घेते, स्वच्छ करते, मग वडिलांच्याकडे देते, मग कुणाकडे देते? हरीकडे देते. देते कोण? लक्ष्मी. कोण लक्ष्मी? तर तुळशी देवी. तुळशीकडूनच आपण शुद्ध होऊन भगवंताकडे जायचं. डायरेक्ट भगवंत आपल्याला घेत नाहीत, स्वीकारत नाही. म्हणून हे तुळशीचा पट्टा आहे असं बोला. खरंच आहे हो. तुलसी महालक्ष्मी आपल्याला काय करते? ते घेते, स्वच्छ करते, मग भगवंताच्या मांडीवरती देते. डायरेक्ट देत. तशा प्रकारे भगवंताला हाक मार्ग. हरे कृष्ण नुसतं म्हणतो आपण, आळसात म्हणतो हो, पण त्याच्या मागं मी भगवंता भास, आता मी तुम्हाला शरण आलोय. फक्त शरण आलोय म्हणून मनात ठेवून हरे कृष्ण महामंत्र जेव्हा म्हणल तेव्हा पूर्ण हात सचेत होतात.
नाहीतर मग दुसरे करते म्हणून हरे कृष्ण कृष्ण ते मग ते आठवायला मग मग प्रवचन जायला पाहिजे. मग कोणीतरी सांगितलं तर बाबा हरे कृष्ण असं का करतोय? भगवंताला आळवायचं आहे. भगवंताला हाक मारायची, आई मला तू घे, भगवंता मला तुम्ही घ्या, असं आहे. एक अंत्ययात्रा चाललेल्या असत्या आणि पूर्वीच्या काळी राम नाम सत्य खरंच म्हणत होते. कारण का तर सर्वांची नावं तेव्हा हरी, लक्ष्मी, रामदास ही अशी नावं ठेवायची. आताची नावं वेगळी आहेत, आता कोण तसं ठेवत नाही. पण अंत्ययात्रा चाललेले असते आणि वरती 3ऱ्या मजल्यावरती एक कुटुंब होतं. राम नाम सत्य म्हणून एक लहान मुलगा काय झाले पळत गेला काय आहे बघायला. तर लाकडी ह्याच्यावरती ती गॅलरी होती, त्याच्यावर असं आपण बघायला पडेल म्हणून वडील आला. वडिलांना मुलाला पकडलं, असं मागं होती तर मुलांना काय घट्ट पकडले. काय खाली लहान मुलं बघणारच, मग वडील पण बघायला लागले. तर राम नाम सत्य म्हणून एक यात्रा सुरू चाललेली असते. तर बाळ विचारते, बाबा हे काय? तर काय नाही, एक व्यक्तीला असं नेतात आणि राम नाम सत्य म्हणतात. सगळी म्हणतात, तर मग ती झोपलेला व्यक्ती का म्हणत नाही असं मुलाने विचारावं. तर तो मेलाय असं त्याने सांगितलं. मग परत बाळानं काय केलं की त्या वडिलांना म्हणलं तुम्ही मेलाय का म्हणलं. म्हणलं मी नाही मेल, तो माणूस मेलाय, तो म्हणत नाही. मग तुम्ही का म्हणत नाही, तुम्ही पण म्हणा. बाळानं सुद्धा सजेत केलं त्या व्यक्तीला. खरंच आहे ते. त्यावेळेला ह्या व्यक्तीचं कान तापलं. मारायचं तर कसं मुलाला? एक लहान मुल, कधी तर बघा 2 दिवस जाऊन दे, 4 दिवस जाऊन दे, मुलं असे प्रश्न विचारतात. एक त्यातला प्रश्न, एक शब्द असा असतो तो आपल्याला घेण्यासारखा असतो. खरंच आहे. कधीही बघा त्या प्रकारे हरिनाम आपण जर घेतलं नाही तर आपण काय आहे, मेलेला. झोपायचं नाही माझ्या झोपा. त्यावेळेला काय आहे की आपण जो हरिनाम घेत नाही ना तो खरंच एक्सपायरच आहे, मेलेलाच व्यक्ती आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जे काय नेम घालेल ते करून द्या. काय 4 माळा करत असतील, 2 माळा करत असतील, लवकर 16 माळापर्यंत जायचं इच्छा फक्त करा. तर इच्छाशक्ती फार अफाट असते. म्हणून आपण हरिनाम घेतलं पाहिजे. एक वेळा फक्त हरिनाम म्हणूया, हरे कृष्णा कृष्णा म्हणून भगवंतांना संतुष्ट करणं हा आपल्याला सर्वात मोठा मिळालेला लाभ आहे. ब्रह्मदेवाने भगवंतांना संतुष्ट करून विश्व निर्माण केलं. आपल्याला पाहुणे पै मित्र मंडळी जे यांना संतुष्ट करून घर सांभाळायला येत नाही, काही येते बघा तुम्ही. त्यामुळे भक्तांची पाहुणे पै मित्र तुटले, खरंच तुटलेत. आमचं तर कोणच राहिलेलं. शेजारी पाजारी सुद्धा येत नाहीत, काय नाहीत, काय सगळं वेगळं झालं. घरच मला वाटते उचलून बाहेर ठेवा का माळा कुठं न्यावं कसं झालं. हा हे कोण लक्ष देत नाही, कोण येत नाही, जात नाही. का गेलं की काहीतरी नाव घ्यायला लागेल, प्रवचनला बसायला लागेल. हा ह्याच्या मला घरापासून तेवढं लांब जाऊया, नाहीतर मग त्यात अडकलो म्हणजे काय करायचं, की मागचं कोण बघायचं. एक तर प्रवचनामध्ये म्हणला प्रभूजी 100 एकर जमीन आहे. नातवाला म्हणला आमची बायको नित्या सत्संगामध्ये, आणि ते बघायचं कोण उद्या, म्हणून मी माग थांबले. म्हणलं मी नाही येणार. 100 एकर जमीन म्हणला बघायचं कोण, सगळी जर त्या मार्गाला लागलो तर आमचं काय होईल. अहो म्हटलं काय, म्हटलं स्वतःचं शरीर तर आहे का तुमचं. म्हणजे हे आसक्ती आहे हो, अतिशय मोठी आसक्ती आहे. आसक्ती जेव्हा कधी सुटते सांगून सुटत नाही. आसक्ती सर्व काही राहतं, पण जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये नाम जप कीर्तन प्रवचन जेव्हा होईल त्यावेळेला ऑटोमॅटिक असून सुद्धा त्यातनं आसक्ती सुटते. एवढं लक्षात घ्या. नाहीतरी बऱ्याच लोकांना संभ्रम आहे की सगळं सोडावं लागतंय काय भक्तीमध्ये. काय सोडावं लागत नाही, जसं आहे तसं असतं. फक्त आपली आसक्ती तुटते. घरावरची काय जी काय प्रॉपर्टीची असेल ती आसक्ती तुटती. हे आम्हाला अनुभव आहे. 10-11 वर्ष भक्तीमध्ये गेल्याशिवाय हे समजत नाही, पण टिकून राहा अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या हृदयामध्ये भगवंत कोण आहेत? पहिले आहेत महाविष्णू, परत
जे आहे ते गर्भदुःखशाही विष्णू, शिरोदुःखशाही विष्णू, नाही कारणोदुःखशाही विष्णू आणि शिरोदुःखशाही विष्णू. प्रत्येक जीवामध्ये, देहामध्ये असणाऱ्या भगवंताचं नाव काय, माझा प्रश्न नेहमी असतो प्रत्येक सत्संगामध्ये. तर ह्या देहामध्ये कुठला आहेत भगवंत? शिरोदुःखशाही विष्णू आहेत. हे काय करतात की जीव काय करतोय आणि जीवाची काळजी घेण्याचं काम करतात. त्या भगवंताचं सुद्धा उत्तरदायित्व आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये म्हटलेलं आहे किंवा तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. वास्तविक आपल्यामध्ये देहामध्ये कोण आहे हे आपण विसरतो आणि दुसऱ्या देवाच्या नादाला लागतो. एका मोठ्या वाडाखाली किंवा एखाद्या अशा माळावरती सिंदूर फासा आणि उगाच हवा करा, देव पावतोय. गाड्याच्या गाड्या तिथे येतात बघ, लावायला जागा मिळायची नाही. परंतु आपल्याच देहामध्ये आपल्यात अनंत काळापासून आपल्या बरोबर असणारे परमात्मा कधी साथ सोडत नाहीत. केव्हाही आपल्याला सोडून जात एक क्षण सुद्धा जात नाहीत. कारण त्यांची इच्छा व्हावी की ह्या जीवानं माझ्याकडं बघावं, माझ्याशी सन्मुख व्हावं. परंतु गरकेत अडकतोय. वास्तविक गरकेत अडकण्याचं एकच कारण आहे की संगत. कोणाची संगत आपण करतो हे आपलं जीवन घडवतं. आपल्याला संगत कुणाची करायची हे आपण चाणाक्ष बुद्धीनं ठरवावं. त्याशिवाय आपली प्रगती होत नाही. भगवंत गटारातली किडी सुद्धा आहेत तशी वळवणारे आपण बघत नाही. न दिसणारी किडी आहेत, मुंग्या आहेत, पण त्या ह्याच्यामध्ये आपण सुद्धा हे भोगून आले. पण त्या ह्याच्यामध्ये भगवंताने आपली कधीही साथ सोडलेली नाही हे डोक्यात ठेवा. कधीच साथ सोडलेली नाही. त्या भगवंतांना का विसरायचं आपण? कोण असा मूर्ख व्यक्ती आहे की त्या भगवंतांना विसरेल? किती सुंदर भगवंत आहे. भगवंतांना जर पाहायचं असेल तर बघा, चित्र बघा, पोस्टर बघा, साक्षात भगवंत विग्रह बघा. आणि भगवंतांना पाहायचं असेल तर काय करायला पाहिजे? अनेक अशा पंक्ती आहेत की मी मागच्या वेळा पण सांगितले, बहुतेक मला अनुप जलोटाचं सुद्धा सुंदर भजन आहे बघा. हरी आपो जो भगवान का दर्शन किया. डोळे कशासाठी आहे हे महत्वाचं आहे. डोळ्याने विश्व तर बघायचंच आहे, डोळ्याने विश्व बघायचं आहे, परंतु बघण्यात, ह्या विश्वामध्ये बघण्यात अहम काय आहे? साक्षात श्रीहरी आहे. त्यांचं एक एक अंग बघा, त्यांचं एक एक नुपूर बघा. त्यांची एक कथा आहे, मला आठवण झाली. ठीक आहे, जरा नंतर बघू, सांगतो तुम्हाला. तर भगवंतांना काय हे डोळे आहेत ते भगवंतांना पाहण्यासाठी आहेत. भगवंतांना पहा, हे विश्वात पहा तुम्ही, नाही असं नाही, पाहायलाच पाहिजे. परंतु काय केलं पाहिजे की हे डोळे आहेत कशासाठी? तर श्यामसुंदरांना बघण्यासाठी. श्यामसुंदरांना रोज जेव्हा बघल त्याच वेळेला डोळे काय करतात? आपली इच्छा पूर्ण करतात. आपली डोळ्याची इच्छा पूर्ण होते. हे शिष्य ओ भगवंतांच्या समोर झोपण्यासाठी, डोके ती शोभेवंत करण्यासाठी नाही. आता ते ह्या अनेक ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये मुली किंवा बायका स्त्रिया आहेत ते पटकन असायचे हे आल्यात बघा. झाशीची राणी म्हणायचं का काय, त्यांना कोण म्हणायचं? पटकन असतात, काय फोटो काय काढतात. आता वडाला पुजण्याच्यासाठी एक हे असते, वेळ काळ असते, तर पौर्णिमा असते. अमावस्याला वडाला कोण पुजतं का? आपल्याला तर कधी काय ह्याच्यात नाही आलं. नावं ठेवत नाही मी. व्यासपीठावर बसून सर्व भगवंताचे पुत्र आहेत, मी त्यांची क्षमा मागतो. पण आज मी इकडे येण्यासाठी आवरायला लागलो. मंदिरात स्नान करण्यासाठी फक्त ओपन आहे. मी स्नान करण्यासाठी जायसाठी तिथं जाणार, तिथं त्या ह्याच्यामध्ये तर एक दोन जोडपी आलेत. एक फोटोवाला आलाय, त्यानं उचलून धरल्या बायकोला आणि वडाला ही घालतोय, फेऱ्या घालतोय. मनात म्हणलं 7 वर्ष फक्त होऊ देत आणि मग उचलून दाखव. 7 जन्म मागायला कशाला बाबा लागलायस तू? काय 7 जन्मात करणार आहे? मग मी म्हटलं बाबा मला स्नान करायचं, आंघोळ करायचं, जाऊ जरा थोडंसं लवकर आलं. मग त्यांना घाललं. काय आता बोलायचं त्यांना? सांग, कुणाला बोलणं आणि उपदेश करणं हे फक्त व्यासपीठावर बसूनच करू शकतो, अन्यथा बाहेर उपदेश करणं फार डेंजर आहे. हे फरक मध्ये काय सुद्धा
म्हणून भगवंतांना संतुष्ट करणं हे लक्षात ठेवा. काय पॉईंट जे आहे ते भगवंतांना संतुष्ट करणं हे आपलं पहिलं काम आहे. दुसरं काम आहे की आपल्या हृदयामध्ये भगवंतांनी कधीच आपली साथ सोडली नाही, तर मग त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. त्यांची साथ कधी सोडून चालणार नाही, सोडायचीच नाही. म्हणून अन्य जो आपल्याला साथ देतो, जो साथ देत नाही, म्हणून सांगितलंय की ज्या वेळेला भगवंत म्हणतात कुरुक्षेत्राच्या मैदानावरती, अर्जुनाने इच्छा केली मला बघायचंय कोण आहेत, माझे जे आलेत ते पाहुणे जे कोण आहेत त्यांना मला पाहायची इच्छा आहे. भगवंत सांगतात मग बघ. मग तेव्हा हा बघतो तर सर्वजण पुढे असतात. विचार करू अर्जुन म्हणतो माझ्या पुढे आहे समोर सगळी. भगवंत म्हणतात तुझ्या पुढे आहे तुझ्यावर लढण्यासाठी, तुझं त्यांना हवं आहे जे काय पाहिजे ते. म्हणून ह्याच्यावर एक बोध घ्यायचा की आपल्या समोर कोण आहे, जे आपल्या जेव्हा बाजूला उभा असतो तोच आपला. ह्या पॉइंट एक लक्षात घ्या. आपल्या बाजूला कोण आहे तोच आपला आहे. आणि आपल्या बाजूलाच नव्हे तर आपल्या हृदयात कोण आहे तो मग किती आपला असेल. मी तरी ह्या पॉइंटवर नेहमी विचार करत असतो. माताजी नेहमी विचार करतो की आपल्या बाजूलाच नव्हे तर आपल्या देहामध्ये आपली काळजी घेणारा जर असेल, आणि ती चक्षु कुठून येतात तर हेतून येतात. हे ऐकलं पाहिजे, श्रवण पहिली प्रक्रिया आहे. प्रभुपादजी म्हणतात की गीता कितीही जरी तुम्ही वाचली तर गीता समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसऱ्याकडून गीता आपण ऐकली पाहिजे, ते आत्मसात केली. श्रवणानं काय होतं, समजतं आपल्याला. आपण वाचतो त्यावेळेला मन आपल्याला शक्यतो तिथं थांबवून देत नाही. म्हणून गीता असो श्रीमद भागवत असो वाचायला हवं नाही असं नाही, परंतु आपण दुसऱ्याकडून शिकून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून जे आपल्या बरोबर असतात किंवा जे बरोबर आहेत ते आपले आहेत, आणि आपल्या बरोबर जे नाही ते आपले शत्रू आहेत. मग भगवंताने दाखवून दिले बघ तुझ्या समोर कोण आहे, मग तुझे आहेत का कोण आहेत बघ. म्हणून आपण बघा घरात सुद्धा पाहुणेपैकी किंवा शेजा पाजारी असतात आपल्या समोरच असतात, कारण आपलं त्यांना हवं असतं. आपण म्हणतो माझे आहेत, मित्र सुद्धा माझे आहेत म्हणतो, पण हे मित्र आणि मैत्रीण जे आहेत हे मित्र आणि मैत्रिणी आहेत त्या फक्त फायद्यासाठीच असतात. मला ते जर न्यायचं असलं आपल्याला आणि ते मित्रांना जायचं असेल तर माझा फायदा काय नेहमी विचारत असतात. बघा मला काय मिळणार आहे. वाढदिवसाला तेवढे सगळे चिटकून असतात, खाणं पिणं केक कापणं, पण नाही हे सगळं करून आपण बघू. आपण हसतोय बोलतोय ठीक आहे, पण आपण सगळं केलेलं आहे. पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये आपण सगळं केलेलं आहे, पण आता आपल्याला हळूहळू रीती एवढी याची भगवंतांची भक्तांची ओढ लागली आणि त्यात आपण प्रसाद खातो आणि श्रवण करतो आणि हरिनाम घेतो. हे आपल्याला आता हलू देणार नाही. कुठेही जावं, किती भूकंप काही येऊ दे, आपण या स्तरावरून हलू शकत. पण कलियुगामध्ये एकटं जेव्हा पडाल त्यावेळेला तुम्ही हलू शकता. संघ कलियुगामध्ये काय अत्यंत महान आहे. संघामध्ये काय आहे, शक्ती आहे. कलियुगामध्ये संघानच भक्ती होणार आहे, म्हणून सत्संग सोडायचा नाही असं आहे. तर पुढचा आपण एक श्लोक पाहूया. ते एक पॉइंट राहिला. तर हे शीश आहे ती काय आहे, भगवंतासमोर हिरे मोती से नाही शोभा है हाताची शोभा काय आहे, तर भगवंतांना भक्तांची सेवा करण्यातच मजा आहे. इथपर्यंत सोनं नाणं घालून जर आपण जर मिरवलं किंवा काय झालं तर कुणाचं लक्ष जाईल, चोरांचं जाईल. आणि जर आपण माळा घातल्या किंवा तुळशीच्या जर माळा घातल्या किंवा काही येतं तर त्याकडं तर कोण बघणारच नाही, फक्त साक्षात श्रीहरीच बघणार, भक्तच बघणार. जेव्हा भगवंतांच्या कीर्तनामध्ये आपण नाचू व अनंत जन्माचं पाप चिकटलेलं आहे आपल्याला, तेव्हा ते जळून जात पडणार, पडतच. पाप चिकटलेलं तुम्ही काही करा, गंगेमध्ये स्नान केलं तर थोडंसं जाईल, परंतु भगवंताच्या समोर नाचलं का नाही. गंधर्व काय करतात, ब्रह्मदेव काय करतात. ब्रह्मदेवांना हे विश्व निर्माण करून ब्रह्मदेवाशी बसलेले नाही. ब्रह्मदेवांना भगवंत जे सांगतात, उपदेश देतात, अवतार घेतात, ते भगवंत काय ब्रह्मदेव काय करतात, आपल्या डायरीमध्ये नोट करतात.
जे अनेक भगवंताचे जे नुपूरमधून जे काही स्वर येतात ते गंधर्व अप्सरा किन्नर लोक जे आहेत ते हे करून परत त्यांच्या त्या स्थितीतून त्यांच्या त्या ग्रहावरती जी काय त्यांची पद्धत आहे त्यातून ते भगवंतांना संतुष्ट प्रत्येक ग्रहावरती केलं जातं. वास्तविक स्वर्गच एक असा आहे की भोगभूमी आहे. भगवंतांना संतुष्ट करण्यात प्रभुपादजी म्हणतात की जीवाला वरती जायचंय. तुम्ही ब्रह्मदेवाच्या स्तरापर्यंत गेला तरी चालेल, परंतु खाली जे गेला की बिघडलं, मग काय त्याचा जीवाचा हे नाही, उत्क्रांती व्हायला पाहिजे. त्या उत्क्रांती होती कशी? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवनम, विष्णू स्मरणम. आपण जे ऐकतो, जे वाचतो त्याचं मनन केलं पाहिजे. गायी काय करते? रवत करते का रवत? तसं आपली रवत ही जी आपण ऐकतो वाचतो त्याची रवत व्हायला पाहिजे. सोडून देणं, इकडून तिकडं सोडून देणं हे घातक आहे. ह्या कलियुगामध्ये त्याचं मनन करणारी भौतिक लोक कोण आहेत? ते टीव्हीच्या समोर बसतात आणि मालिका बघतात, पिक्चर बघतात, त्यांचं मनन असतं. काय श्रवण असतं त्यांना विचारायचं. मालिकेत काय हिनं काय केलं, त्यानं काय केलं, त्याने शिवी दिली, अशी एक थापड येते आणि तो पॅरेग्राफ आजचा बंद होतो. का तर उद्याच चालते, मारेल का नाही आणि कशी मारत्या मी कधी बघन. आजकाल बायका टीव्हीच्या समोर जेवण करायला लागले. काय अवस्था आहे. पण त्यांना ह्या स्तरापर्यंत येण्यासाठी कलियुगामध्ये जितका फास्ट असेल तितका त्यांना हे आहे, सुविधा आहे. जितकी फास्ट तितकी सुविधा आहे. कलियुगामध्ये भगवंत जवळ आहेत, भगवंताचं धाम जवळ आहे, भक्त जवळ आहे. ह्याच एका युगामध्ये आपण हे शीघ्र करू शकतो. आणि पापी सर्वच आहेत, पण कलियुगामध्ये सूट दिल्या. आणि कितीतरी पाप केली ना तर हरे मंडळ एकादशी केली तर अनेक पापातून आपण मुक्त होतो. वास्तविक हे प्रभूजी शिराच्या प्रभूंनी सांगितले म्हणून जास्त करून काय त्यात भाग घेऊ नका तुम्ही, पापापासून लांबच राहा. नाहीतर अशा प्रकारे आपण नाचलं पाहिजे. नाचल्यानं आपलं काय होतं, अंगावरचे जे पाप चिकटलेलं आहे ते एका जन्माचं नाही आहे, पाप ते अनंत जन्माचं आहे. भगवंतासमोर नतमस्तक होणं किंवा डोकं खाली ठेवणं, तेव्हा सुद्धा डोक्यावरचा बोजा काय होतो, कमी होतो म्हणजे भगवंत काढून घेतात. म्हणजे जे आपण नमस्कार करतो, जे देवासाठी करतो, शुभम करते म्हणतो, दिवा लावतो, सगळं काय करतो, आपण म्हणताना म्हणतो की देवासाठी आहे, परंतु हे सर्व काय आहे ते आपल्यासाठीच आहे. आणि ते जबाबदारीनं रोजचं काय आहे ते केलं पाहिजे. जबाबदारी आपली स्वीकारली पाहिजे. ना आपण काय केलं पाहिजे, प्रणाम केला पाहिजे. हिरे मोतीशी नाही शोभा आहे, हाताची शोभा जेव्हा भगवंताच्या मंदिराचं मार्जन करेल, जे सेंटरचं मार्जन करेल, भगवंताची सेवा, भक्तांची सेवा जे कराल त्यावेळेला खरं हाताचे, हे देवी देवता आहेत आपल्या शरीरावरती, हे काय करतात, प्रसन्न होतात. आणि प्रसन्न होऊन काय करतात, भगवंतांना हे समजलं किंवा भगवंताकडे तो संदेश जातो आणि तेव्हा भगवंत संतुष्ट होतात. म्हणून मगाच्या श्लोकामध्ये सांगितले की ब्रह्मदेव असो किंवा कोणी असो, भगवंतांना संतुष्ट करणे, त्यांची स्तुती करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि हे आपल्याला मिळते कुठं ऐकायला, वाचायला, तर जेव्हा प्रल्हाद महाराजांनी स्तुती केली त्या स्तुतीमध्ये प्रभुपादांनी सर्व सारांश लिहिलेला की भगवंतांना संतुष्ट कसं करायचं, का करायचं. आपलं गारानं सांगून देव संतुष्ट होत नाही, कारण हे तात्पुरतं आहे, हे शरीराला चिकटलेलं आहे, ते सोडायचं आहे आपल्याला. आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जे काय होते ना ते माझ्या पूर्वकर्मानुसार होते आणि ते होणार. भगवंत दूर करोत किंवा कमी करोत तिकडं आपण जास्त लक्ष देत, त्यांना संतुष्ट करायचं. आणि जेव्हा संतुष्ट, वडील संतुष्ट होतो, आई संतुष्ट होते, तेव्हा ते मूल लाडकं होतं. बघा, ऐकणं आणि मनासारखं खेळणं. आपण काय करतो, देवाला सांगतो आपली जी काही इच्छा असेल ती किंवा काय असेल ती, पण देवाला सांगणं आणि देवाच्या ऐकणं, म्हणजे देवाला जे हवं आहे ते, म्हणजे वडिलाला, आई वडिलाला जे हवं आहे ते करणं, तेव्हाच आई वडील संतुष्ट होतात. आपल्यावरूनच भगवंताची पारख अशा पद्धतीने करायची आहे. हे सर्व ह्या जगामध्येच अगोदर निर्माण झालेलं आहे. कसं काय करायचं, आई वडील कसे संतुष्ट होतात ते मुलानं ओळखावं.
म्हणजे आपण भगवंताला कसं संतुष्ट करू ते भगवंत ओळखतात, आणि जेव्हा भगवंताला संतुष्ट करून भगवंत ओळखतात तेव्हा भगवंताला आपण लाडकं होत. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो, मला काही जास्त माझी भाषा पण सुशिक्षित नाही. तर अशा प्रकारे आपण जीवानं भगवंतांना संतुष्ट केलं पाहिजे, त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. हरे कृष्ण. काय तर पुढे सांगतात, विशाल पाण्यामध्ये बुडलेल्या पृथ्वीला वर काढण्यासाठी कृपया प्रयत्न करा, हे देवी देवता ब्रह्मदेवाला सांगतात. आणि कारण ती प्राणी मात्राचे निवासस्थान आहे, तिला वर काढणे हे तुमच्या प्रयत्नाने भगवत कृपेने शक्य आहे. देवी देवता जेव्हा या जगामध्ये जगाला संकट येतं तेव्हा देवी देवता काय करतात, डायरेक्ट भगवंतांना सांगत नाही. ते काय करतात, म्हणजे एका मंदिरात एक पुजारी आहे, त्या भाविकांना आणलेला निरोप किंवा त्या भाविकांना आणलेलं साहित्य आहे ते डायरेक्ट तुम्ही देवाजवळ गेला तर देव स्वीकारणार नाही. स्वीकारणार का? त्या पुजाऱ्याने. कारण तो पुजारी नेहमी तिथं देवाजवळ त्याची सेवा करण्यासाठी असतो, कितीही तो वेगळा असू दे, मोठा असू दे किंवा काही असो. तसं देवी देवता जातात ब्रह्मदेवाकडं आणि ब्रह्मदेवाला सांगतात, प्रार्थना करतात की अशी या पृथ्वी तलावरती आपत्ती आली, आम्हाला असा त्रास होतोय किंवा आम्हाला संकट आहे, तुम्ही त्याचं निवारण करा. जेव्हा हा संदेश ब्रह्मदेव घेऊन जातात आणि ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन शिरोदक सागरावरती जातात आणि भगवंतांना प्रार्थना करतात. अनेक ओळी आहेत, अनेक पंक्ती आहेत भगवंतांना संतुष्ट करण्यात. अनेक दिवस भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी विधी आणि प्रार्थना आहेत. भगवंतांना सांगितलं आणि संतुष्ट झाले भगवंत, असं होत नाही. आणि आपला हाच गैरसमज आहे. देवाला जाऊन सांगतो आपण आणि मागं आल्यानंतर 2-3 दिवसानं काहीच फरक पडत नाही, त्यावेळेला म्हणतो देवानं माझं काय चांगलं केलं. काय हे कसं आहे पहा. पण भगवंतांना देवी देवतांना संतुष्ट अगोदर केलं पाहिजे, म्हणून देवाच्या स्तुतीची पुस्तक आहेत, महालक्ष्मीला संतुष्ट करण्याची पुस्तक आहेत, हरीला संतुष्ट करण्याची पुस्तक आहेत. हे रोज नियमित वाचलं पाहिजे, रोज नियमित देवाचं पठन केलं पाहिजे. तसं आपण डायरेक्ट जसं देवी देवता ब्रह्मदेवाकडे जातात तसं भगवंतांना संतुष्ट करायचं आहे गुरूंच्या माध्यमातून, प्रभुपादांच्या माध्यमातून. प्रभुपाद की जय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे ब्रह्मदेव काय करतात, आपली जी प्रार्थना आहे ती भगवंतांची स्तुती गातात अनेक दिवस, अनेक महिने आणि अनेक वर्ष. तेव्हा भगवंत संतुष्ट होतात, प्रसन्न होतात की माझ्या ह्या भक्तावरती किंवा जीवावरती काय एक संकट आलेलं आहे आणि त्या संकटाचं निवारण मी करणार, अशी भगवंत काय देतात, ग्वाही देतात, वचन देतात. आणि मग भगवंत काय करतात, कुठल्या प्रकारे अवतार घ्यायचा आहे त्या प्रकारे हे अवतार, अगोदर अवतार सगळं ठरलेलं आहे, परंतु भगवंत योग्य वेळी योग्य अवतार घेतात आणि काय करतात, त्या जीवांचं रक्षण करतात. जेव्हा आपण सर्व देहांच्याकडे बघतो, लिंग किडा गवत जे आहे त्यांच्याकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला समजतं की जसं मी शरीर नसून आत्मा आहे, तेव्हा आपल्याला समजतं की हे सुद्धा माझ्यासारखे भगवंताचे पुत्र आहेत. स्त्री असो किंवा पुरुष असो, जीव हा भगवंतांचा पुत्र आहे. तेव्हा मी सुद्धा जसा आहे तसं हे सुद्धा भगवंतांचे पुत्र आहेत, अंश आहेत. त्यांना सुद्धा भगवंता तुमच्याकडे येण्याची बुद्धी द्या. जेव्हा आपण असं बोलू तेव्हा आपण एक वेगळ्या मार्गावरती आहे असं समजायचं. आपला ट्रॅक कोणता आहे, विष्णूला प्रसन्न करणं, तिची स्तुती गाणं. म्हणून श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन अर्चन विग्रहम दास्य आत्मनिवेदन. आणि विष्णूचं स्मरण, भगवंतांचं स्मरण करणे, जे वाचतो जे ऐकतो ते, आणि त्या भगवंताचं स्मरण करतो. तुमच्या भगवंताच्या अंगकमलावरती जर तुम्ही जर नजर टाकली, त्याच्या भगवंताच्या अंगकमलावरची जे आहेत, त्यांच्या हातामध्ये जे काय आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये जी काय, त्यांची स्तुती करायची. आपल्याला समजत नाही की स्तुती म्हणजे नेमकी काय करायचं. त्या एक एक अंगाची, एक एक वस्त्राची स्तुती करायची. अशी स्तुती भगवंताची जेव्हा आपण करतो तेव्हा भगवंत काय करतात,
आपल्याला आपल्याशी आदान प्रदान करतात, आपल्याला परम भावनेमध्ये ठेवतात, जे ते आपल्याला काय करतात, आवडायला लागतात. आपल्याला भगवंत जेव्हा आवडतील ना, तेव्हा आपण समजायचं की मी आता भगवंतांच्याकडं चाललोय. आपल्याला काय आवडतं, प्रभुपादजी म्हणतात तुम्हाला जे काही आवडेल, रजोगुणी आणि तमोगुणी सोडून जे काही तुम्हाला आवडेल ते भगवंताला द्यायचं. उष्टी बोरं कोणी दिली, त्यामध्ये काय भाव होता, किती भाव असेल, किती अश्रू गळले असतील, आपण देऊ शकतो? आपल्या तो भाव येणं सहजासहजी शक्य नाही. भगवंतांना उष्टी बोरं द्यायची की का द्यायची, की जी गोड आहे का नाही तेच मी भगवंतांना देतोय. आपण काय करतो, आधी आपण खातोय, हे जरा थांबा, हे खातो, मग ती अर्ध जसं ते मांजराचं आणि कोल्ह्याची भांडणं लागते पण लोण्यावरून, पूर्वी आपल्या आजी आजोबा सांगायची गोष्ट बघा, तसंच आपलं आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितले की आपण देवाला जर दिलं नाही ना तर आपण चोर आहे. काय चुकीचं आहे हो, काय चुकीचं नाही. लोण्याचा गोळा, कोल्हा काय म्हणतो, तुमची दोघांची भांडणं आली ना, हा थांबा मी वाटणी करतो, आणि मुद्दाम जास्त एकाची कमी एकाची, मग ते मला हा जास्त आहे, थांबा जरा ह्यातलं खातो. असलं आपलं आहे. देवाला द्यायची इच्छा होत नाही, चांगलं असेल तेव्हा देवाला द्यायचं, देव विसरतो. आपण आधी खायचं, थांबा देवाला दुसरं जाऊन आणतो म्हणायचं. आपलं कोल्ह्याचे आणि ह्याच्यासारखंच काम आहे. देवाला देताना आपण कसं द्यायला पाहिजे. जर समजा चुकूनच आपण बाहेर गेलो, आपल्याला मगाशी सांगितलं काहीच मिळालं नाही, तर भगवान श्रीहरीचं स्मरण करा, त्यांचं विग्रह आठवा, त्यांना द्या, मग खावा. असं येते परिस्थिती, सगळ्यांना, प्रत्येकाला अनुभव आहे. बाहेर गेल्यानंतर असं होतं, आपल्याकडे विग्रह नसतात. अशा प्रकारे भगवंतांना आळवायचं आहे, भगवंतांचं स्मरण करायचं आहे, त्यांची स्तुती करायची आहे, आणि त्यांना काय करायचं आहे, प्रसन्न करायचं आहे. आजचा श्लोकच असा आहे की आपण भगवंतांना प्रसन्न करणे ही आपली परम कर्तव्य आहे. आपण भगवंतांना प्रसन्न केलं पाहिजे, जीवानं प्रसन्न केलं पाहिजे भगवंतांना. या जगातल्या कुणालाही प्रसन्न करा, आपल्याला त्याचं काय आहे, जीवाला दुसऱ्या कुणालाही प्रसन्न केलं तर आपल्याला त्याचं पनिशमेंट मिळणारच. कारण ते किती जरी आला तर फिरणारच आपल्यावर. एखादा पशु पक्षीला जर खायला गाठलं ना तर तो फिरत नाही, पण मनुष्य असं आहे की येऊनी आहे ना, त्याला किती पण द्या, तो उलटणारच आपल्यावर. भक्त सोडून बाहेर जगात हेच चालू आहे. तुम्ही कधीही बघा, संतुष्ट करायचे कोणाला, हरीला. हरी जेव्हा संतुष्ट होतील त्यावेळेला आपलं परम भाग्य आहे आपलं समजायचं. हरे कृष्ण. कीर्तन करायचं असतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.